नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। माझ्या मुलाचे नाव आल्यास मी स्वतः पोलीस ठाण्यात आणेल। विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान। पालकमंत्रीपदे जाहीर, रायगडाची धुरा भरत गोगावलेंकडे तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी। मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल, वाढत्या दबावानंतर मागितली माफी। आणि मी मुंबईतच म्हणत फडणवीसांचा चर्चांना पूर्णविराम। पीएम मोदींची भेटीनंतर म्हणाले, प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील खोलेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दिंद्रुड या पतसंस्थेने धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील आबासाहेब बाबूराव कांदे या शेतकऱ्यास तब्बल 70 लाख रुपयांना फसवल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केलाय। या प्रकरणी शेतकरी आबासाहेब बाबूराव कांदे आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट तेजस नेहरकर यांनी बीड येथे येऊन आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची भेट घेऊन आपणास न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। आपणास न्याय न मिळाल्यास दिंद्रुड येथे खोलेश्वर मल्टीस्टेटच्या कार्यालयासमोर आपण आत्महत्या करणार असल्याचा इशाराही शेतकरी आबासाहेब कांदे यांनी दिला आहे। पाहूयात कांदे नेमकं काय म्हणाले ते। सगळ्यांची भेट घेतली, काय कारण? खोलेश्वर मल्टीस्टेट बँकेत 20 लाखाची फाईल केली मी, तर त्याने 20 लाखाची फाईलीवर 70 लाख रुपये केले, आपल्या खात्यावर मारले। 12 महिने झालं मी वाट बघतोय, आता देतेन मग देतेन। त्याने जवळपास 10 महिन्यानं आपल्यावर नोटीस काढली। एक नोटीस काढल्यास मी म्हणलं त्यांना, नोटीस कशी काढली, मला तर पैसे दिले नाहीत तुम्ही। ते म्हणले पैसे दिले तुम्हाला, नाही कोण म्हणतंय। मी म्हणलं दिलेच नाहीत। मग ते म्हणले खात्यावर मारले तुमच्या। मी म्हणलं खात्यावरून? म्हणले तुम्ही वाटले असते त्या कर्मचाऱ्याला, मी कसा वाटणार, त्यांनीच हे केलं। मग ती सहकुल चौकशी व्हावा आणि त्या चौकशीसाठी मी इथं आलो। या खोलेश्वर बँक कुठली आहे, काय सांग? दिंदुडचीच आहे मल्टीस्टेट। तिचा हे चेअरमन पारेकर आहे, दिलीप पारेकर। त्याच्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा, नाही तर आम्हाला आत्महत्या करावं लागते। आता तुमची फसवणूक झाली, तुम्हाला असं वाटतंय बँकेच्या विरोधामध्ये तुमची काय तक्रार असेल आणि तुमची आता काय मागणी पोलीस प्रशासनाकडे? आमचे पैसे आमच्या खात्यावर यावं, नाही जर आले तर आम्हाला आत्महत्या करावंच लागते बँकेच्या समोर जाऊन। काय नेमकं प्रकरण आहे, काय नोटीस आहे आणि किती रुपयाचा घोटाळा आहे, एकंदरीत सविस्तर माहिती काय आहे? मी ॲडव्होकेट तेजस नेहरकर, जिल्हा व सत्र न्यायालय बीड। माझ्याकडे आबासाहेब कांदे यांनी रितसर तक्रार दाखल करण्यासाठी आले। त्यानंतर आम्ही याच्यामध्ये शहानिशा केली, तर मल्टीस्टेट आहे जी की खोलेश्वर मल्टीस्टेट म्हणून बँक आहे दिंद्रुडला। या संस्थेनं यांना शेती कामासाठी म्हणून प्रत्यक्ष शेती विकासासाठी उपयोग करण्यासाठी 70 लाख रुपये मॉडगेज कर्ज मंजूर करण्यात आलं। मॉडगेज कर्ज 2025ला मार्च महिन्यामध्ये मंजूर करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या अकाउंटवरून, आबासाहेब कांदे यांच्या कर्ज खातेदाराच्या अकाउंटवरून जे काय पेमेंट त्यांना इश्यू केलं ते त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलं मल्टीस्टेट बँकेनं, परंतु त्या पैशाचा विनियोग वापर यांना आबासाहेब कांदेंना करता आला नाही, कारण त्या मल्टीस्टेटनं त्यांची जी कर्मचारी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर ते पूर्ण रक्कम RTSनं विड्रॉलनं वळवली आहे। शिरूर कासार तालुक्यातील मौजे ढोरकरवाडी येथे शेतीच्या बांधावरून एका महिलेसह तिघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। ढोरकरवाडी येथील भाऊसाहेब दगडू केसकर, शिंदूबाई भाऊसाहेब केसकर आणि संजय भीमा केसकर या तिघांना एकूण 9 आरोपींनी संगनमत करून त्यांच्या घरात घुसून जबर मारहाण केली असून या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। तर या मारहाणीमुळे केसकर कुटुंबीय भयभीत झाले असून आरोपींकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे पीडित कुटुंबियांनी सांगितले। तरी शिरूर कासार पोलिसांनी ताबडतोब या 9 आरोपींना अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। सविस्तर सांगा। जमिनीवरून वाद झालता, घरी येऊन आम्हाला मारलं त्यांनी, आमच्या दारापुढे समोर मारलं। दोघं जण 5-6 जण होते, भागवत बाजीराव केसकर आणि प्रभाकर बाजीराव केसकर आणि अमोल बाजीराव केसकर, ते आमच्या घरी मारलं। 9 माणसं। कशावरून वाद होता हा? त्या बांधावरून होता। त्यांचं काय म्हणणं आहे?
काय ते बांधवातून मारतात आम्हाला सारखं ते जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली बघायला. आता याची तुम्ही काही तक्रार वगैरे केली का पोलीस ठाण्यात? केली, तक्रार केली, तक्रार झालेली. आता किती जणाला मारलं तुम्हाला? आम्हाला 3 जणाला मारलं. कोण कोण जखमी आहेत, नाव सांगा. भाऊसाहेब दगडू केसकर, संजय भीमा केसकर आणि सिंधुबाई भाऊसाहेब केसकर जखमी आहेत का? हा. आता तुमची काय मागणी आहे? आरोपीला अटक करावा, आम्हाला न्याय द्यावा. राहणार ढोरकरवाडी, तालुका शिरूर, जिल्हा बीड. काय नाव तुमचं? संजय भीमराव केसकर. शेतापायी झालं होतं, आम्हाला येऊन हाणलं घरी. जिबा भरून आली, 2 जिबा भरून आल्या, हातारे घेऊन आले. 2 तोळे सोनं गेलं, 2 लाख गेले. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हे भांडण सोडवायला गेले असता त्यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भांडण सोडवायला गेलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना धारूर तालुक्यातील मांजरकडा तांडा येथे समोर आली असून या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सविता बाबासाहेब तिडके वय 40 वर्षे राहणार मांजरकडा तांडा तहत पिंपरवाडा तालुका धारूर यांच्या घरामागे फिर्यादीचे पती आणि आरोपी यांच्यामध्ये गाय गोट्याच्या पैशाच्या कारणावरून भांडण सुरू झाले होते. हे भांडण सोडवण्यासाठी राजाभाऊ भगवान तिडके वय 45 वर्षे राहणार पिंपरवाडा हे गेले असता आरोपींनी संगनमत करून आरोपी अशोक एमाजी जाधव वय 45 वर्षे राहणार मांजरकडा तांडा याने राजाभाऊ तिडके यांना शिवीगाळ करून तो आपली बदनामी करत आहे, याला पाहावेच लागते अशी धमकी दिली आणि आरोपी सचिन अशोक जाधव वय 25 वर्षे याने दगड उचलून मयताच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत करून त्यांना ठार मारले. या प्रकरणी मयताची भाऊजाई सविता बाबासाहेब तिडके वय 40 वर्षे व्यवसाय घरकाम राहणार पिंपरवाडा तालुका धारूर जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 339/2026 कलम 103(1), 352, 351, 2, 3, 3, 5 BNS नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास धारूर पोलीस ठाण्याचे PSI गिराम हे करत आहेत. दरम्यान यातील दोन्ही आरोपींना दिनांक 15 ऑगस्ट रोजी धारूर पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.